नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण खव्याच्या चवीचे मिल्क पावडरपासून मोदक बनवणार आहोत। केशर मोदक आणि खवा मोदक। या वाटीने आपण कढईमध्ये 1 वाटी दूध टाकून घेणार आहोत। 1 टेबलस्पून तूप टाकून घेऊ। या दुधामध्ये मिल्क पावडर टाकून घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दुधात आपण मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। कारण गॅस चालू असताना आपण जर मिल्क पावडर टाकली ना, त्याच्यात जास्त गुठळ्या होतात आणि मग त्या गुठळ्या मोडल्या जात नाहीत। आता ह्या पूर्ण आपण दुधात मिल्क पावडरच्या गुठळ्या मोडून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण गॅस चालू करू। हे मिश्रण मंद गॅसवरती चांगलं शिजून घेऊयात। जो मिल्क पावडरचा कच्चेपणा आहे ना, तो पूर्णपणे जाईल। एकसारखं हलवत राहायचं हे, नाहीतर मग नाही हलवलं तर ते खाली तळाला लागेल। त्याच्यामुळे एकसारखं हलवत राहायचं घट्ट होईपर्यंत। ह्या मिश्रणामध्ये आपण 1 चमचाभर साई टाकून घेणार आहोत। हे मिश्रण मंद गॅसवरती आपण छान शिजून घेतलेलं आहे। आता याच्यातून निम्म जे मिश्रण आहे ना, ते मी काढून घेत आहे। केशर मोदक करणार आहोत, त्याच्यासाठी मी केशर दुधामध्ये अगोदरच भिजायला घातलं होतं। हे याच्यात टाकून घेऊयात। सर्व मिक्स करू। याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेऊयात। या मिश्रणामध्ये पिठी साखरच टाकायची, कारण लवकर अशी मेल्ट पण होते व्यवस्थित, त्याच्यासाठी। हे मिश्रण चांगलं शिजून घेणं फार गरजेचं आहे, कारण मग ते मोदक खाताना ना तोंडात पिठाळ पण लागतात आणि तोंडात चिकटतात पण। त्याच्यामुळे शिजून घेणं फार महत्त्वाची स्टेप आहे। मिश्रण आता चांगलं शिजलेलं आहे। गॅस मी बंद करते आणि हे मिश्रण आता आपण थंड करून घेऊयात। हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेऊयात। पिठी साखर टाकल्यानंतर थोडंसं हे मिश्रण पातळ होतं व नंतर परत घट्ट होतं। मग ही प्रोसेस सगळी मंद गॅसवरतीच करायची, फुल गॅस करायचा नाही। फुल गॅस केला की मग ते मिश्रण सगळं करपतं आणि सारखं हलवत राहायचं। अर्धा टीस्पून विलायची पावडर टाकून घेऊ। मी गॅस बंद करते, कारण आता हे जसं मिश्रण थंड होईल ना, तसं ते घट्ट होईल। केशर मोदकचं मिश्रण आहे, हे आता थंड झालेलं आहे आणि आता आपण त्याचे मोदक बनवून घेऊयात। ह्या मिश्रणाचे आपण मावा मोदक बनवून घेऊयात। मिश्रण आता थंड झालेलं आहे। मोदक साच्याला आपण अगोदर तूप लावून घेऊयात। हे पहा, छान असा केशर मोदक तयार झालेला आहे। राहिलेले पण मोदक असेच बनवून घेऊयात। खवा मोदक आणि केशर मोदक दोन्ही तयार झालेले आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।